पर्व न्यूज, आरंभ एका नव्या पर्वाचा। आज खरंच खूप आनंद होतोय, कारण भारतीय जनता पार्टीने एका सामान्य घरातल्या कुटुंबाच्या एका युवकावर विश्वास ठेवून आज एक तिकीट दिलं। कारण की आमचं ब्रीदवाक्यच आहे, आमचं काम आमची ओळख। कारण की विकासाच्या जोरावर आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला तिकीट मागितलं होतं आणि विकासाच्या जोरावर आम्हाला हे तिकीट त्या ठिकाणी मिळालं आहे। त्यामुळे आमच्या खडकवासला मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भीमराव पाटील, केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णाजी मोहोळ, आमचे पुणे शहराचे अध्यक्ष धीरजजी घाटे, गणेशजी बिडकर, श्रीनाथजी भीमाले या सर्व नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आणि तो विश्वासाचं फळ आज मला या ठिकाणी मिळालेलं आहे। बरेच वर्ष आम्ही माझी मिसेस पहिली नगरसेवक होती, बरेच वर्ष आम्ही या ठिकाणी 11 गावामध्ये पण चांगल्या प्रकारचं काम केलं आणि पूर्ण सगळ्या गावामध्ये चांगल्या प्रकारचं काम केलं असल्यामुळे भारतीय जनता पार्टीने आमचा जो विश्वास ठेवला, विश्वास ठेवून आम्हाला ते आमच्या सामान्य घरातील एका कुटुंबातील एका युवकाला तिकीट दिलं, त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचे सर्व तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मी आभार मानतो। नव्याने जो भाग आता महानगरपालिकेमध्ये गेलेला आहे, ग्रामपंचायतीतून अनेक नव्या अडचणी असेल किंवा नवीन प्रभाग रचना या ठिकाणी असल्या कारणाने एक नवी कसरत त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना करावं लागणार आहे। कशी असणारे संपूर्ण प्रचार यंत्रणा आणि कशी रणनीती असणार? प्रचार यंत्रणा तर आमच्या विकासावर जास्त भर असणार आहे आणि शासकीय योजना ज्या आम्ही आतापर्यंत सगळीकडे पुरवलेल्या आहेत त्या योजनांचा सुद्धा आम्ही आमच्या अहवालामध्ये त्या ठिकाणी देणार आहे। त्यांचा आता डीपी फायनल झाल्या असल्यामुळे डेव्हलपमेंट करायला जास्त अवघड काही विषय नाही राहणार नाही, कारण की एमएलडी स्पेस असतील, त्यानंतर बरेच ठिकाणी डीपी मध्ये त्या ठिकाणी आपले गार्डन पडलेले आहेत, ओपन जिम पडलेले आहेत, त्या ठिकाणी काही ठिकाणी स्मशानभूमी, काही ठिकाणी छोट्या आहेत, त्या ठिकाणी मोठ्या त्या ठिकाणी पडलेले आहेत। डीपी रोड पण मोठे पडलेले आहेत आणि गावाचा विकास आता चांगल्या प्रकारे होईल, कारण की त्यावेळेस डीपी फायनल होता, त्यामुळे गावाचा विकास हा व्यवस्थित होत नव्हता, पण आता डीपी फायनल झाल्यामुळे गावाचा विकास चांगला होतो। विकास आम्ही 100% पुणे महानगरपालिकेमध्ये निवडून तर येणारच आहे आणि निवडून आल्यानंतर 100% हा विकास चांगल्या प्रकारचा विकास आम्ही या भागाचा करणार आहोत। भाऊ, इच्छुकांची संख्या मोठी होती, तरी पण तुम्ही कशी बाजी मारली, काय वाटतं? ही इच्छुकांची संख्या होती, सगळ्यांना प्रत्येकाला वाटतं की आपल्याला तिकीट मिळावं, असं कोणाचं काही हे नाहीये, पण त्यामध्ये विकास हा सगळ्यात महत्त्वाचा आहे। आणि आतापर्यंत जे आम्ही काम केलं, म्हणजे 3 वर्ष प्रशासक होता, 2.5 वर्ष आम्हाला मिळाले, 1.5 वर्ष त्यामध्ये 1 वर्ष कोविडमध्ये होतं आणि 2.5 वर्ष आम्हाला मिळाले, त्यामध्ये 1.5 वर्ष फक्त आम्हाला मिळाले। 1.5 वर्षामध्ये जो काम काय पलट केला त्याचा विश्वास सर्व भारतीय जनता पार्टीने ठेवला, आमच्या मतदारांनी पण ठेवला। आणि 3 वर्ष प्रशासक होता, पण तरी पण प्रशासक असून सुद्धा आम्ही त्या ठिकाणी नगरसेवक नसताना सुद्धा त्या ठिकाणी भरपूर प्रकारची कामं आम्ही त्या ठिकाणी केलेली आहेत। बाकी इच्छुकांना आता सोबत घेऊन तुम्हाला काम करायचं, जे काही नाराज वर्ग आहेत त्यांना कसं समाविष्ट करून? नाही, नाराज वर्ग काय असं नाहीये, सर्वजण एकत्र मिळून आम्ही प्रचार करत होतो, सर्वजण एकत्र मिळून तिकीट पण मागत होतो। पण विषय असा आहे की 10 जणांनी तिकीट मागितलं, 4 जणांना तिकीट बसणार आहे आणि बाकीच्यांचं पण आमचं बोलणं झालं होतं की कोण नाराज वगैरे वर्ग कोण नाहीये भारतीय जनता पार्टीमध्ये।